माले पत्रकार प्रेस मधून बोलतो। एक रूप धरलेला आदिवासी आपलं ठेवलेलं पत व्रत येथे त्या लिमाजवळ येऊन तिच्या अवतीभोवती नाचून संपवतो आणि आशा करतो की आपल्या इच्छा पूर्ण होईल। अंधविश्वास नाही, बस एक विश्वास असतो आपल्या मायेवर। ते सांगतात ना, असता आहे तर रस्ताही मिळेलच। सोहळ्यावरून तर सध्या आता माझ्या गावाला म्हणजे तर आता होळीचा कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होणार आहे। तर लोक खापर वगैरे टाकतात, म्हणजे आपण आता तिकडे जाणार। होळी मेन होळी आहे तिकडे भरते, म्हणजे लावली जाते, तर तिकडे जाणार आणि त्यासोबत नजारा पण बघू शकता। अशा प्रकारचा छान मस्त झालेला आहे। आदिवासी हा मुळात निसर्गपूजक असून तो निसर्गालाच आपला देव मानून वर्षभरात वेगवेगळ्या निसर्ग देवतांची पूजा करीत असतो। ऋतुचक्रानुसार एका वेळेस एकाच उत्सवाची पूजा करीत असतो। पावसाळ्यात नीलपी, नीलचारी, वाघदेव, बागदेव, बावदेव, हिवाळ्यात इंदल, आयुटी, गोवान, उन्हाळ्यात होळी आणि त्यासंबंधी अन्य सण उत्सव असा क्रम असतो। होळी हा उत्सव आदिवासी बांधवांसाठी आनंददायी पर्वणीची असतो। होळीला आदिवासी बांधव जीवता जगता जागृत देवता मानतात। होळीचा 1 महिन्याआधीच प्रत्येक गावात ज्या ठिकाणी होळी पेटवणार आहे तिथे दांडा रोवला जातो आणि एकदा का होळीचा दांडा रोवला की कोणत्याही घराला शुभ कार्य करण्यात येत नाही। सो हे तर आता जातोय मस्त म्हणजे गावामध्ये या पापड्या बांधायला, म्हणजे एक मोठ्या होळीला बांधली जाते आणि एक मंदिरात बांधतोय। तर आता घेऊन चाललोय इकडे। तयारी तर झालीच असेल, जरा लेट झालोय पण जातोय। तर गाईज बघू शकता की इकडे पापड्या बांधलेल्या आहेत।
या संपूर्ण महिन्याभरात जे काही बरे वाईट होईल त्याची जबाबदारी होळी घेते असा समज आदिवासींचा आहे। त्यामुळे या महिन्यात कोणी आजारी पडेल किंवा काही अघटित घडेल की समाजात जाणकार बुडा पुजारा मोडवी यांचा सल्ला घेण्यात येतो आणि त्यांना सुचवल्याप्रमाणे होळीला प्रसन्न करण्यासाठी आणि कुटुंबाला नेराय सुख समृद्धी येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारांचा सोंग घेतली जातात।
नाही डायरेक्ट नाही, जवळ नाही जाऊ शकत. नको रिस्क नको. मी जाऊ शकतो आणि घेऊन येऊ शकतो. मला फक्त बघू दे. बरं पाणी हो घेऊन आलो. जबरदस्त 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 गोड. जाय मध्ये जाऊन घे. हो नमस्कार. घेतलाय का दाखव. ठीक आहे. हो मी बाळू महाले पत्रकार प्रेस मधून बोलतो. हा ओके. हा पुढे माहिती सांगा, नाही तर मग बातमी सांगा. होली कधी दन आहे ठिकबाणीचे बाई शिकर हा ठिकबाणी ठीक बानी. हा आदिवासी हा तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. सपोर्ट काय नाही तुझ्या तोंडाने सांग. प्लीज. मी बाळू महाले हा प्रेस हा 9324 हा 53 ओके. ओके. आय एम प्रेस अँड तुझं नाव काय आपलं का मोहन जाधव. त्याला प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याला मस्त आपली आदिवासी बातमी देतोय काही गोष्टी त्याला काहीतरी करावं लागेल. म्हणजे असं सबस्क्राईब लाईक करा. सर तुमचं नंतर आता होळी संपलेली आहे आणि आता जातोय घरी. म्हणजे होळीला नैवेद्य वगैरे टाकलं आणि होळी तिकडे म्हणजे आता थोडीच राहिली म्हणजे पेटायची, तर ती पेटू राहिली आणि आम्ही जातोय घरी मस्त. आजचा व्लॉग संपतो, इथे संपतो. आय थिंक तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. मित्रांनो, आपलं अस्तित्व तेव्हाच टिकेल जेव्हा आपली आजची पिढी आपल्या आदिवासी सणाच्या महत्त्वाला समजेल, तिचा सन्मान करेल. पहिल्यासारखा उत्साह आता या होळीमध्ये दिसत नाही आहे, कारण आजकालची प्रत्येक तरुण पिढी नशेच्या आहारी व्यस्त होते आणि संस्कृती काय आहे ती विसरून जाते. म्हणून या आदिवासी संस्कृतीकडे लक्ष द्यायला हवं.